नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आद्विक करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससीने गट क मुख्य परीक्षेची नुकतीच आन्सर की पब्लिश केलेली आहे आणि या आन्सर की मध्ये प्रचंड असे बदल झालेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 12 प्रश्नांचा घोळ आपल्याला बघायला भेटतोय आणि आयोगाकडून नेहमीच गुणवत्ता वाढीची अपेक्षा विद्यार्थ्यांना असते, पण दरवेळेस 10, 12, 15 असे प्रश्न रद्द करून बदल करून आयोग विद्यार्थ्यांचं म्हणजे एक प्रकारे विद्यार्थ्यांचं मनोधैर्य खचवण्याचंच काम करतंय असं म्हणायला हरकत नाही. कारण विद्यार्थी मित्रांनो, की 5 प्रश्न रद्द आणि 7 प्रश्नांमध्ये बदल दोन्ही पेपर मिळून जर आपण बघितलं तर गट क मुख्य परीक्षेचा पेपर 1 मराठी आणि पेपर 2 जीएस या दोघं मिळून जवळ-जवळ 12 प्रश्नांमध्ये हेरापार झालेला आहे आणि त्यामधले 5 प्रश्न रद्द आणि 7 प्रश्नांमध्ये बदल झालेत. मग नेमके हे प्रश्न कोणते आहेत ज्यामध्ये बदल झालेले आहेत आणि जे रद्द झालेले आहेत त्यासोबत याचा कट ऑफवर काही मोठा परिणाम होणार आहे का याबद्दल आपण पुढे बोलणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आपण जर बघितलं तर गट क मुख्य परीक्षा 2025 याची आन्सर की नुकतीच पब्लिश झालेली आहे, जो पेपर 12 जुलैला झालेला होता. पेपर 1 मध्ये आपण बघू शकतो की 2 प्रश्न रद्द झालेले आहेत. पेपर 2 मध्ये 3 प्रश्न रद्द झालेले आहेत आणि पेपर 1 मध्ये बदल झालेले चेंज झालेले 4 प्रश्न आहेत आणि पेपर 2 मध्ये म्हणजे पेपर 1 मध्ये 4 प्रश्नांचा बदल आहे आणि पेपर 2 मध्ये 3 प्रश्नांचा बदल आहे. असा एकूण 7 प्रश्नांचा बदल या ठिकाणी उत्तरांमध्ये झालेला आहे आणि 5 प्रश्न रद्द झालेले आहेत. मग विद्यार्थी मित्रांनो, आपण जर बघितलं तर आता हा मात्रा या शब्दाला खालीलपैकी विविध पर्याय कोणते, हा प्रश्न आयोगाने रद्द केलेला आहे. त्यानंतर म्हणजे हा मराठीचा एक प्रश्न झाला. त्यानंतर इंग्रजीचा हा प्रश्न, पॅसिव्ह सेंटेन्सचा हा प्रश्न सुद्धा आयोगाने रद्द केलेला आहे. यामध्ये थोडाफार प्रॉब्लेमच होता. त्यानंतर जीएसचा जर आपण विचार केला तर जीएस मध्ये आपण बघू शकतो की जेवढे पण रद्द झालेले प्रश्न आहे हे तिघचे तिघ प्रश्न जवळपास सायन्स या विषयाशी संबंधित आहेत. तर आपण बघू शकतो मानवी डोळ्यातला हा जो प्रश्न आहे हा ॲक्च्युअल कॉन्ट्रोवर्सीमध्येच होता आणि तो रद्द होईल अशी अपेक्षा होतीच, तो रद्द झालेला आहे. त्यानंतर बलूनमध्ये घेतलेले पहिले हवाई छायाचित्र हा सुद्धा प्रश्न रद्द झालेला आहे. त्यानंतर वनस्पती प्रमाणात इन्फ्रारेड प्रकाशित परावर्तित करतात हा सुद्धा एक प्रश्न रद्द झालेला आपल्याला दिसून येतो. सायन्सचे असे 3 प्रश्न रद्द झालेले आहेत. त्यानंतर आपण जर बघितलं तर विद्यार्थी मित्रांनो, तर यामध्ये उदारमतवाद्यांची भूमिका हा जो प्रश्न आहे हा याचं उत्तर आयोगाने चेंज केलेलं आहे. आता चेंज झालेलेच बघा, चेंज झालेले जे काय आहे ते आपण बघणार आहेत. चेंज आन्सर याचं पहिले आन्सर आयोगाने वेगळं दिलेलं होतं, आता बरोबर आन्सर दिलेलं आहे एक. अगदी साधी सरळ असं त्या पॅसेज मधलं उत्तर होतं आणि आयोगाने काहीतरी वेगळंच उत्तर दिलेलं होतं, त्यामुळे हा प्रश्न बदलला. त्यानंतर मला गाणे आवडते याचं पहिले विधानार्थी दिलेलं होतं, हा कॉन्ट्रोवर्शियल क्वेश्चन होता पण हा आयोगाला आलेला होता म्हणून याचं पुन्हा रिवाइज करून उत्तर त्यांनी 4 दिलेलं आहे, म्हणजे हा एक बदल झालाय. त्यानंतर इंग्रजी मधले हे बदल आहेत बघा. उमेश सेड हिज फादर आय नीड मोर मनी. अंडरलाईन क्लॉज बद्दलचा प्रश्न होता, तर याचं उत्तर आता त्यांनी डायरेक्ट स्पीच असं दिलेलं आहे. 2 याचं उत्तर दिलेलं आहे. त्यानंतर पॉइंट आउट द बेस ऑफ द वर्ड अनफ्रेंडलीनेस याचं उत्तर आता अनफ्रेंडली दिलेलं आहे. त्यांनी फ्रेंड दिलेलं होतं, जे की बरोबर होतं असं बऱ्याच जणांचं मान्य होतं. आता पुन्हा कॉन्ट्रोवर्सी होणार आहे बघा या प्रश्नावरून पण. याचं उत्तर आहे 2. त्यानंतर प्राध्यापकांच्या पगारासंदर्भातला हा प्रश्न जीएस मधला, याचं उत्तर आता 60% असं दिलेलं आहे, हा सुद्धा एक बदल झालेला आहे. त्यानंतर पश्चिम घाट या बाबतीतला प्रश्नाचं उत्तर मला वाटतं अगोदर अकड दिलेलं होतं बहुतेक, आता त्याचं सर्वच वरीलपैकी 4 असं उत्तर दिलेलं आहे, म्हणजे 4 उत्तर दिलेले. मी नवीन उत्तर सांगतोय तुम्हाला, कन्फ्यूज व्हायला नको. कोणत्या अंतर देह गुही प्राण्याला समुद्र, म्हणजे आता सायन्स मध्ये जास्त बदल दिसत आहेत आपल्याला. याचं पहिले त्यांनी फिसलिया उत्तर दिलेलं होतं आय थिंक. आता याचं उत्तर ओबेलिया असं दिलेलं आहे, म्हणजे याचंही उत्तर आपल्याला 4 असं दिलेलं आहे. त्यानंतर बघा मग असे एकूण आपण जर बघितले तर एकूण 7 प्रश्नांमध्ये बदल आहे आणि 5 प्रश्न रद्द झालेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. बघा 5 प्रश्न रद्द झालेले आहेत. रद्द झालेले प्रश्न बघा, पहिले मी तुम्हाला परत रिपीट सांगतो, सांगितलं मी ऑलरेडी पण तरी सांगतो बघा. हा एक प्रश्न रद्द झालेला आहे. त्यानंतर इंग्रजीचा एक प्रश्न हा रद्द झालेला आहे पॅसिव्ह सेंटेन्सचा. त्यानंतर
हा मानवी डोळ्याचा, त्यानंतर हा हे दोघं प्रश्न असे 5 प्रश्न, त्यानंतर हा एक बदलवाला एक, त्यानंतर 2, त्यानंतर 3, त्यानंतर 4, त्यानंतर 5, त्यानंतर 6 आणि त्यानंतर 7. म्हणजे टोटल 7 प्रश्नांमधले हे बदल आपल्याला बघायला भेटतात आणि एवढा मोठा गोळ आयोगाच्या आन्सर की मध्ये होतोय. म्हणजे तुम्ही बघा ना विद्यार्थी मित्रांनो, 12 प्रश्नांचा विषय आहे हा आणि 12 प्रश्न म्हणजे मार्क्सला जर यंदा पकडलं तर हा 24 मार्क्सचा विषय होऊन जातो. 24 मार्क्स. त्यामुळे कट ऑफ मध्ये खूप बदल होण्याची शक्यता आहे. आता कोणाचे 5 कमी होतात का, कोणाचे 5 वाढतात का, हे बघणं उत्सुकतेचं असेल. कट ऑफ बद्दल मी खास अंदाज इथं काही व्यक्त करणार नाही किंवा सांगणार नाही, कारण ॲप्रॉक्स आपल्याला माहिती आहे की 250च्या वर हा क्लर्कचा सुद्धा कट ऑफ जाण्याची शक्यता दाट आहे ओपनचा, आणि बाकीच्या कॅटेगरीचा तो त्या कॅटेगरीप्रमाणे लागू शकतो. त्याच्यापेक्षाही जास्त जाईल. आता मी 250 सांगणं म्हणजे संयुक्तिक राहील, कारण हे जे बदल झाले त्यानुसार. पण यामध्ये काहींचा फायदा होतो, काहींचं नुकसान होऊन जातं. त्यामुळे हे बदल आपल्याला पुढच्या काळात दिसतीलच आणि बाकीचे कट ऑफ तर ते पण मागे पुढे होण्याची दाट शक्यता आहे. सो कट ऑफ बद्दल मी फार आकडा तुम्हाला सांगणार नाही, कारण त्याबद्दल माझ्याकडे तेवढा डाटा उपलब्ध नाही. तो असता तर मी 100% सांगितला असता. पण कट ऑफवर परिणाम होणार का हे मी तुम्हाला निश्चित सांगू शकतो. 100% या एवढ्या मोठ्या बदलांचा कट ऑफवर एक मोठा परिणाम होणार आहे. आयोगाने आपल्या चुका दुरुस्त केल्या पाहिजेत. हे विद्यार्थ्यांचं खूप मोठं नुकसान आहे, म्हणजे नाहक नुकसान आहे असं म्हणा. कारण यात विद्यार्थ्यांचा काहीही दोष नसताना 5 प्रश्न रद्द होऊन जात आहेत. त्याचे मार्क्स विद्यार्थ्यांना भेटणार नाही. म्हणजे एखाद्या मुलाचे 5च्या 5 बरोबर असतील तर त्याचं खूप मोठं नुकसान आहे. आणि बदल झालेले प्रश्न यामध्ये मान्य आहे की ज्याचं बरोबर आहे त्याचं बरोबर उत्तर येऊ शकतं, पण कदाचित त्याच्या पहिल्या आन्सर कीनुसार त्याचं बरोबर असेल. पण पहिल्याच आन्सर कीनुसार जर आपले बरोबर उत्तर आले किंवा रद्द होणारे प्रश्न जर आपल्या सुधारणासहित आयोगाने काढले तर बरं होईल. आगामी काळात तरी आयोगाने हे बदल करावेत ही आयोगाकडून मोठी अपेक्षा आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, काय बदल झाले होते तेवढे मी तुम्हाला सांगितलेले. आतासाठी आपण इथंच थांबूया. आपली दररोज रात्री 9 वाजता महाराष्ट्राचा भूगोल यावर आधारित मोफत सह्याद्री बॅच आपण घेतोय विद्यार्थी मित्रांनो. दररोज 9 वाजता ती बॅच नक्की अटेंड करा. सो आजसाठी इथंच थांबूया. धन्यवाद.